शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्र्यांना याबाबत जाब विचारणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन। घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात गुरुवारी मारामारीत जखमी झालेले उपचारासाठी आले असता उपचारासाठी आलेल्या 2 जखमींवर पुणा टोळक्याने हल्ला चढवला। यात एकाच्या हातातील रॉडने निवासी महिला डॉक्टरला लागून त्या जखमी झाल्या। या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली। घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात गुरुवारी 11 जानेवारी रोजी रात्री मारामारीत जखमी झालेले उपचारासाठी आले असता उपचारासाठी आलेल्या 2 जखमींवर पुणा टोळक्याने हल्ला चढवला। मारामारीत एका गटातील जखमी शेख सय्यद शेख समशेर वय 30, शेख शकील शेख समशेर वय 32 दोघे राहणार हौसेल कॉलनी गारखेडा यांना घाटीच्या अपघात विभागात उपचारासाठी आणले होते। त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अचानक 8-10 जणांच्या टोळक्याने अपघात विभागात जाऊन त्यांच्यावर हल्ला चढवला। या राड्यात एका तरुणाने रुग्णाला रॉडने मारहाण सुरू केली। यावेळी त्यांच्या हातातील रॉडचा फटका महिला निवासी डॉक्टरला बसला, त्यात त्या जखमी झाल्या। टोळक्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली, त्यामुळे निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांनी त्यांना मारहाण करणाऱ्यांवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर आरोग्य सेवा पूर्ववत करण्यात आली। हाणामारी सुरू असताना तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या MSFच्या जवानांनी बघ्याची भूमिका घेतली, त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। यापुढे जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून अपघात विभागासमोरचा दरवाजा बंद करून केवळ इमर्जन्सी रुग्णांनाच प्रवेश दिला जाणार आहे, असे डॉक्टर सुकरे यांनी सांगितले। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सदर प्रकरणानंतर शुक्रवारी घाटी अपघात विभागात भेट देऊन संबंधित जखमी डॉक्टर आणि रुग्णांची चौकशी केली आणि माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या। आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिंदखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की घाटी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे। मी तातडीने इथल्या डीनना फोन केला, माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले, कारण डॉक्टर सोडा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला ह्या राज्यात होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे। मी सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आणि 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये। एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। इथे महिलाही म्हणत आहेत की हॉस्पिटल तर सोडा, शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे तातडीने 2 लोकांची भेट, ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे। एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री, या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टरच ॲक्च्युली, नुसती महिला नाही, कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे, जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो, हे लाजिरवाणं आहे। आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री नी आपल्याला, महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते, कोण त्यांच्या मुलामुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर। आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही, संभाजीनगरमध्ये क्राईम वाढला आहे असे स्थानिक लोक बोलत आहेत। त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचं फेलियर आहे आणि देवेंद्रजींना याचं उत्तर द्यावं लागेल।